चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या वादावर अखेर दिल्लीमध्ये हायकमांडनं तोडगा काढल्याची माहिती समोर आली आहे। निवडून आलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्येच धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार समर्थक असे दोन गट पडल्यामुळे अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर गेलेला होता। दरम्यान दिल्ली हायकमांडनं तोडगा काढत खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होईल आणि विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक गटाचा उपमहापौर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच वडेट्टीवार गटालाच काँग्रेसचं गटनेतेपद मिळणार असल्याची माहिती आहे। महापौर पदासाठी लागणाऱ्या बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पक्षानं धानोरकरांच्या खांद्यावर टाकली आहे। शिवाय सत्ता स्थापनेमध्ये जो सोबत येणार त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतंय। वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड न करण्याच्या सूचना दिल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। तर चंद्रपुरात हायकमांडनं कसा तोडगा काढलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तर धानोरकर गटाला महापौरपद मिळणार आहे, वडेट्टीवारांच्या गटाला उपमहापौरपद मिळणार आहे आणि जो पक्ष पाठिंबा देईल त्या पक्षाला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळेल। तर चंद्रपूरमधलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आपण पाहतोय। काँग्रेसचे 27 सदस्य विजयी झालेत, पण गटनोंदणीला फक्त 17 नगरसेवक हजर होते। तर वडेट्टीवार गटाच्या गटनोंदणी अर्जामध्ये काय त्रुटी आहेत आपण पाहतोय। 17 सदस्यांपैकी 4 सदस्यांची नावं धानोरकर गटाच्या नोंदणीमध्येही आढळून आली आहेत। बसपाच्या सोनिया उंदीरवाडेंचं नाव जोडण्यात आलं, पण बसपाचं तसं पत्र सादर नाहीये। राहुल चौधरींच्या गटनोंदणीवेळी उल्लेख झाला, मात्र आयुक्तांसमोर त्यांनी प्रत्यक्षात हजेरीच लावली नाही। वडेट्टीवार गटाची नगरसेवकांची बैठक कधी झाली, कोणत्या अधिकारात घेतली, असं चंद्रपूर शहर अध्यक्षांनी या संदर्भात आक्षेप घेतलाय। तर पक्षीय बलाबल आपण पाहतोय चंद्रपूर महापालिकेमधलं। काँग्रेसचे 27 नगरसेवक विजयी झालेत, भाजपचे 23, काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे 3 नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक, वंचितचे 2 नगरसेवक, बसपाचा 1 नगरसेवक, शिवसेनेचा 1 नगरसेवक, अपक्ष 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक विजयी झालाय। तर एकूण जागा आहे 66 आणि बहुमताचा आकडा आहे 34। धानोरकर आणि वडेट्टीवारांची केसी वेणुगोपाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार, सुनील केदार, श्यामकुमार बर्वे आणि विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी यांची पुन्हा बैठक झाली आहे। मतांची आवश्यक आकडा गाठण्यासाठीच्या रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। तर चंद्रपूरमध्ये आणखी एक ट्विस्ट आलाय।